चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड इयत्ता 6वी गणित मराठी माध्यम लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। तर आपण या ठिकाणी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोनही माध्यमांचे लेक्चर सिरीज या ठिकाणी घेणार आहोत। तर यापूर्वी काही लेक्चर आपण घेतलेले आहेत, आज समोरील लेक्चर आपण घेऊया। बघा, जरा आठवूया म्हणजेच कंपास पेटीतील साधनांची ओळख व उपयोग याबाबत या ठिकाणी माहिती घेऊया। बघा, कंपास पेटीमध्ये कोणकोणती साधनं आहेत? हा आहे कंपास, मोजपट्टी आणि कोनमापक। हा कंपास सांगता येते बघा आपल्याला, कंपास। मग कंपासमध्ये आपण या साईडला पेन्सिल लावू शकतो आणि हे आहे बघा मोजपट्टी। मोजपट्टीचा वापर आपल्याला मोजण्यासाठी किंवा सरळ रेषा मारण्यासाठी या ठिकाणी केला जातो। समोर आहे बघा कोनमापक, म्हणजे वेगवेगळ्या कोनांची मापे मोजण्यासाठी आपल्याला या कोनमापकाचा उपयोग केला जातो। हे आहे बघा कोनमापक। या व्यतिरिक्त अजूनही जर म्हटलं या व्यतिरिक्त समोरील जर म्हटलं तर कंपास पेटीमध्ये अजूनही दोन प्रकारचे साधने असतात, त्यांचा उपयोग कसा करायचा ते पाहूया। पहिले आहेत बघा गुण्या। हे दोन गुण्या आहेत। हा एक गुन्हा आहे बघा, तर या गुन्ह्याचं हे माप असते, या कोणाचं, ह्या गुन्ह्याला सुद्धा 3 कोण आहेत। या कोणाचं माप 30 अंश असते, या कोणाचं माप 60 अंश, तर या कोणाचं माप 90 अंश असते। हा दुसरा गुन्हा आहे, याचं या कोणाचं माप 90 अंश असते, तर या कोणाचं 45 व या कोणाचं सुद्धा 45। म्हणजे बघा 30 60 90 45 45 90। समोर आहे बघा कर्कटक। मग आता कर्कटक जर म्हटलं तर हे आहे, कर्कटकाचा वापर सुद्धा कसा केला जातो? बाजूला दाखवलेल्या साधनाला कर्कटक म्हणतात। हे आहे, याचं नाव कर्कटक। याचा वापर 2 बिंदूतील अंतर मोजण्यासाठी कर्कटकाचा उपयोग करतात किंवा केला जातो। त्यासाठी सोबत मोजपट्टीचाही वापर केला जातो। बघा ही मोजपट्टी आहे। मग कसा? तर विशिष्ट 2 बिंदू आपण अंदाजित देऊया। बघा, हा एक बिंदू, हा दुसरा बिंदू। जर आपल्याला यांच्यामधील अंतर मोजावयाचं असेल तर काय करावं लागेल बघा या ठिकाणी, तर हे कर्कटकाचे 2 टोक बरोबर या 2 बिंदूवरती ठेवावे लागतील। बरोबर आले, बरोबर आहे। मग कर्कटकाचे 2 टोक बरोबर या बिंदूवर ठेवल्या जातील। अशा प्रकारे कर्कटकाला बनवून घ्या आणि नंतर आपली स्केल पट्टी घ्या आणि मग स्केल पट्टीवर एक टोक 0 ठेवा, तर दुसरं टोक कुठे जाते बघा, तर दुसरं टोक या ठिकाणी गेलेलं आहे बघा 8.5 वर। म्हणजेच या 2 बिंदूंमधील अंतर 8.5 इंच आहे, असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं। हे करून पहा। कोण दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर, कोण दुभाजक आपण या ठिकाणी शिकूया। मग एक ट्रेस कागद घ्या, ट्रेस कागदावर कोणत्याही मापाचा एक कोन काढा। मग आपण काय केलं, एक ट्रेस कागद घेतला आणि या कागदावर कोणत्याही मापाचा एक कोन काढला। मग कोणाच्या दोन्ही भुजा एकमेकावर येतील अशी घडी घाला। काय केलं, मग ह्या कोणाची एक खालील भुजा आणि एक वरील भुजा, मग या दोन्ही भुजा एकमेकांवर येतील अशा प्रकारे याला घडी घातली। बघा, घडी घातली आणि मग काय तयार झालेल्या घडीमुळे काय होते? बघा, आता ही जी घडी आहे, ही तयार झालेल्या घडीमुळे काय होते, तर ती घडी उकलली आपण तर काय होते माहिती आहे का, तर तयार झालेल्या घडीमुळे कोणाचे 2 समान भाग तयार होतात। बघा, आपण एक ट्रेस कागद घेऊन त्यावर एक कोन काढला, तो कोणत्याही मापाचा चालेल, पण मग त्याला अशी घडी घातली की बरोबर कोणाची ही बाजू आणि ही बाजू बरोबर एकमेकावर येईल अशी घडी घातली आणि मग ती घडी उकलली, तेव्हा या घडीमुळे बरोबर कोणाचे 2 समान भाग तयार झाले, आपलं असं लक्षात आलं। आणि ती घडी म्हणजेच त्या कोणाचा दुभाजक होय। बघा, दुभाजक होय म्हणजे दुभाजक काय करतो बघा, कोण दुभाजक संबंधित कोणाला किंवा त्या कोणाला बरोबर 2 समान भागात विभागतो। काय करतो बघा, 2
समान भागात विभागतो, मग त्याला म्हणतो आपण त्या कोनाचा दुभाजक. मग आता काय करायचं तर बघा, हा जो घडीमुळे तयार झालेला जो किरण आहे म्हणजे त्याला म्हटलं आपण कोनाचा दुभाजक. आणि मग आपण काय केलं, ह्या दुभाजकावर सर्वप्रथम काय केलं, ह्या कोनाचे जे दोन किरण होते बघा, हा एक वरचा किरण आला, मग ह्याला इथं नाव दिलं, हा एक बिंदू घेतला ए नाव दिलं, शिरोबिंदूला बी नाव दिलं, आणि हा शिरोबिंदूपासून जेवढ्या अंतरावर ए बिंदू आहे तेवढ्याच अंतरावर इथं बी बिंदू घेतला, सेम तेवढ्याच अंतरावर बी बिंदू घेतला. मग या आकृतीमध्ये पहा, हा कोण कोणत्याही मापाचा असला तरी चालतो. मग आता या शिरोबिंदूपासून काय केलं, एका ठराविक अंतरावर ए बिंदू घेतला या वरील किरणावर, आणि बरोबर शिरोबिंदूपासून तेवढ्याच अंतरावर बी बिंदू घेतला, बरोबर आहे. आणि मग हा जो आपला कोन दुभाजक होता, या कोन दुभाजकावर 3 बिंदू घेतले आणि त्यांना अंदाजित नावे दिले सी पी टी. आणि मग आपण कर्कटक घेतला, हा कर्कटक 2 बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी. मग अंतर मोजताना काय केलं आपण, तर हा जो सी बिंदू आहे, सी बिंदूचं कोणाच्या बाजूवरील जो बिंदू ए आहे त्या बिंदूपासूनचं अंतर मोजलं. मग सी बिंदूचं या ए पासून अंतर कर्कटकाच्या सहाय्याने मोजलं. म्हणजे कर्कटकाचे बरोबर दोन्ही तोंड आपण दोन्ही टोके या सी आणि ए बिंदूवर ठेवले. मग बघा, आणि मग काय तर सी हे अंतर कायम ठेवलं आणि सी बिंदूपासून बी बिंदूचे अंतर मोजले, मग ते पण तेवढे सारखे भरले. म्हणजे आपल्या असं लक्षात आलं तर या सी बिंदूचे ए पासूनचे अंतर आणि बी पासूनचे अंतर हे समान आहे. आता आपण पी बिंदू घेतला, मग पी बिंदूचे ए पासूनचे अंतर मोजूया कर्कटकाच्या सहाय्याने. बघा एवढा आहे. मग पी बिंदूचे ए पासून जेवढे अंतर आहे तेवढेच परत बी पासून, तर बी पासून पण तेवढेच अंतर आहे. म्हणजे मग आपल्या असं लक्षात आलं, जो आपण कोन दुभाजकावर कुठेही बिंदू घेतला तर त्या बिंदूचे या ए पासून व बी पासून दोनही बिंदूपासून बरोबर समान अंतरावर आहे. नेक्स्ट मध्ये बघा, आता कंपास पेटीतील साधनांचा उपयोग करून भौमितिक रचना कशा करावयाच्या ते पाहूया. कंपास पेटीमधील आपण साधने पाहिलीच, काय काय बघा, कंपास, मोजपट्टी, कोनमापक, गुण्या आणि सांगतात आपल्याला कर्कटक, ह्या वेगवेगळी साधने आहेत. यातील वेगवेगळ्या साधनांचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या भौमितिक रचना तयार करता येतात. आणि मग त्या कशा करावयाच्या ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे बघूया. नंबर 1 मध्ये सांगता येते कंपासच्या सहाय्याने कोन दुभाजक काढणे. आपण पहिला ट्रेस पेपरवर काय केलं तर घडी मारून बाजूवर बाजू येतील अशा ट्रेस पेपरला घडी मारून केला. पण या ठिकाणी काय करायचं, कंपासचा उपयोग करायचा आपल्याला. मग आपल्याकडे हे साधन आहे बघा कंपास. त्या कंपासचा उपयोग करून आपल्याला काय करायचं, कोन दुभाजक काढावयाचा. मग सर्वप्रथम कोणत्याही मापाचा कोन ए बी सी काढा. मग या ठिकाणी आपण एक कोन ए बी सी काढला, पण त्याचं माप कोणतंही असलं तर चालते, निश्चित मापाची गरज नाही. मग काय केलं, मग हातात घेतला आपण कंपास. बघा हातात घेतला आपण कंपास. मग कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन त्याचे टोक बी बिंदूवर ठेवा व किरण बी ए व किरण बी सी यांना छेदणारा एक कंस काढा. छेदन बिंदूंना पी व क्यू नावे द्या. बघा सर्वप्रथम आपण काय फक्त कोन ए बी सी, बघा कोन ए बी सी हा कोणत्याही मापाचा कोन काढला आणि मग कंपास घेऊन कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेतलं. मग सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचे टोक कोणाच्या बी या शिरोबिंदूवर ठेवून असा एक कंस काढून घेतला. बघा आता या ठिकाणी ऑलरेडी काढून दिलेला आहे, फक्त मी तुम्हाला स्पष्टीकरणात्मक सांगतोय. आणि ह्या स्पष्टीकरणात्मक संपूर्ण सांगितल्यानंतर आपण ॲक्च्युअल एक कुठल्याही मापाचा कोन काढूया आणि मग त्या कोणाला आपण या पद्धतीनुसार दुभाजक काढूया. बघा मग काय केलं आपण, ए बी सी कोणत्याही मापाचा कोन घेतला, मग नंतर कंपास घेतला. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचे टोक बी या शिरोबिंदूवर ठेवून का मग बी ए, बघा हा किरण बी ए किरण बी सी ह्यांच्यावर एक कंस काढून घेतला.
बघा ह्याला नाव दिलं आपण कंस, कंस काढून घेतला आणि वरील छेदनबिंदूला जो किरणाला छेदतो त्या ठिकाणी P नाव दिले, तर खालील छेदनबिंदूला Q नाव दिले. बघा ह्यानंतरची स्टेप. आता कंपासमध्ये पुरेसे अंतर घेऊन कंपासचे टोक P बिंदूवर ठेवून कोणाच्या अंतर्भागात एक कंस काढला. सर्वप्रथम काय केलं बघा, आता सोयीस्कर अंतर आपण कमी जास्त करू शकतो केलं आणि मग कंपासचे टोक या छेदनबिंदू P वर ठेवून बघा हा एक कंस काढून घेतला. कोणाच्या अंतर्भागामध्ये कंस काढला, तो हा कंस काढला. बघा हा कंस काढला. हेच अंतर कायम ठेवलं. आता कंपासचे टोक Q बिंदूवर ठेवले आणि पहिल्या कंसाला छेदणारा हा दुसरा कंस काढला. आता हा कंस काढला. बरोबर आहे. मग आता दोन कंस तयार झाले. मग आता कंपासमध्ये तेच अंतर ठेवू, कायम ठेवून कंपासचे टोक Q बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. पहिला कसा, तर P बिंदूवर कंपासचे टोक ठेवून एक काढला, तर हा कंस घेतला. आता तेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक Q बिंदूवर ठेवून हा कंस काढला. मग ह्यांचा जो छेदनबिंदू आहे त्याला पण आपण नाव देऊया. बघा मग या ठिकाणी हा जो यांचा छेदनबिंदू होता दोन कंसांचा, त्याला O नाव देऊया. बघा दोन कंसांच्या छेदनबिंदूला O नाव द्या आणि मग किरण BO काढा. किरण BO हा कोण ABCचा दुभाजक आहे. काय म्हटलं बघा या ठिकाणी हा जो दोन कंसांचा छेदनबिंदू आहे त्याला O नाव दिलं आणि या O छेदनबिंदूमध्ये शिरोबिंदू B मधून एक किरण टाकला आणि मग हा एक किरण टाकल्यानंतर काय झालं, तर BO हा किरण कोण ABCचा दुभाजक आहे. म्हणजे आपला जो पहिला घेतलेला कोण ABC, मग ह्या विशिष्ट पद्धतीने काढलेला किरण BO ह्या दोन या पूर्ण कोणाला दोन समान भागामध्ये विभागतो. मग तर ते दोन कोणकोणते भाग, पहिला भाग आहे बघा कोण ABO आणि त्याच मापाचा आहे CBO. बघा कसा, आपल्याला या ठिकाणी कोण ABO CBO हे कोण मापकाने ABO आणि CBO समान भाग झाले हे मोजूनही तुम्ही बघू शकता. हे कोण समान मापाचे आहेत का, तर निश्चितपणे आहे. बरोबर आहे. चला तर मग आता समोर घेऊया. बघा आता आपण एक कुठल्याही मापाचा एक कोण काढूया. चला आता आपण एक प्रत्यक्ष कोण काढूया. मग कोण सांगता येते बघा आपल्याला, एक किरण काढला, या साईडला आरंभ बिंदू, या साईडला घेतला आपण बाण. मग आता 90 अंशाचा कोण काढूयात बघा आपण बरोबर समजण्यासाठी. मग 90 अंशाचा कोण मोजताना हा बाण बरोबर या आरंभ बिंदूवर घेऊयात आणि शून्याची रेषा बरोबर या किरणावरती घेऊयात आणि मग वरती बरोबर 0 10 20 30 40 50 60 70 80 90 अंशावरती एक बिंदू घेऊयात आणि मग मोजपट्टीच्या सहाय्याने हा बिंदू जोडून घेऊया. मग आता याला विशिष्ट नाव देऊयात. बघा A B आणि C. मग आपल्या असं लक्षात आलं मित्रांनो, तर हा कोण ABC बघा इथे लिहून पण घेऊया. कोण ABC बरोबर 90 अंशाचा कोण आपण काढलेला आहे. मग त्याला कंपासच्या सहाय्याने कोण दुभाजक काढूया. मग कंपास घेतला, कंपासमध्ये एक सोयीस्कर अंतर घेतले आणि मग कंपासचे टोक B या शिरोबिंदूवर ठेवून बरोबर किरण BA व किरण BC यांच्यावर एक कंस काढून घेऊया. आणि ह्या छेदनबिंदूंना आपण या ठिकाणी वरती D आणि खाली E हे नावे देऊया.
आता पुन्हा काय तर कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊ किंवा हेही कायम ठेवलं तरी चालते. मग कंपासचे टोक डी बिंदूवर ठेवूया आणि हा छेदनबिंदू डी वरती कंपासचे टोक ठेवून कोणाच्या मध्यभागामध्ये अंतर्भागामध्ये एक कंस काढूया. आता हेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक ई बिंदूवर ठेवून परत पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा एक कंस काढूया आणि यांच्या छेदनबिंदूला ओ नाव देऊया. ह्या छेदनबिंदूला ओ नाव देऊया आणि हा मग जो ओ छेदनबिंदू आहे ह्या ओ वरती कंस कोणाच्या शिरोबिंदूवरून एक किरण टाकूया. मग आता या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलेलं आहे तर हा जो पहिला आपला कोन ए बी सी 90 अंशाचा आहे तर तो हे किरण बी ओ मुळे दुभागला गेला. बरोबर दोन समान भागांमध्ये विभागला गेला. तर मग दोन समान भाग कसे तयार झाले. पहिला कोन झाला बघा कोन ए बी ओ. बघा कोन ए बी ओ ह्याच मापाचा समांतर कोन बरोबर एकरूप कोन बघा कोणता झाला तर कोन सी बी ओ. कोन सी बी ओ हे दोनही कोणांची मापे बरोबर सारखी आहेत असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं. बघा आपण या ठिकाणी शिकलोय तर विशिष्ट कोन दुभागणे कोन दुभाजकाच्या सहाय्याने कोन दुभागणे. मग आता पुढे शिकूयात. बघा आपण नंबर 2 मध्ये दिलेल्या कोणाच्या मापा एवढे माप असणारा कोन कंपास व पट्टीच्या सहाय्याने काढणे. बघा कुठल्याही एक विशिष्ट मापाचा कोन आपल्याला दिलेला असेल बरोबर त्याच मापाचा कोन आपल्याला काढायचा. पण त्यासाठी काय साधन वापरायचं कंपास व पट्टी. कंपास व पट्टी हा आहे बघा आपला कंपास आणि ही सांगता येते आपल्याला मोजपट्टी. ह्या दोन साधनांच्या सहाय्याने आपल्याला विशिष्ट कोणा एवढा कोन या ठिकाणी काढावा याचा. मग सर्वप्रथम पहा सोबतच्या आकृतीत दिलेला कोन एबीसी पहा. आता या ठिकाणी कोन ए बी सी दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं तर विशिष्ट कोन आहे ए बी सी ह्याच मापाचा आपल्याला काय तर त्यावरून या कोनावरून या कोन ए बी सी एवढा कोन पी क्यू आर तयार करावा याचा किंवा काढावा याचा. मग याचे स्टेप बाय स्टेप. स्टेप नंबर 1 सर्वप्रथम एक किरण क्यू आर काढून घ्या. मग सुरुवातीला आपण पहिल्यासारखंच काय करू सुरुवातीला फक्त माहिती पाहूया. बघा सुरुवातीला फक्त माहिती पाहूया आणि नंतर प्रत्यक्षात एक विशिष्ट कोन घेऊ आणि त्याच कोणा एवढा त्याच मापाचा कोन आपण कंपास व पट्टीच्या सहाय्याने काढू. तर सर्वप्रथम आपण माहिती घेऊया. बघा मग सर्वप्रथम काय केलं आपल्याला इथे कोन दिलेला आहे ए बी सी आणि मग ह्यावरूनच याच मापाचा कोन पी क्यू आर आपल्याला काढावा याचा. मग सर्वप्रथम क्रिया किरण क्यू आर काढा. मग हा किरण आहे बघा आपण मोजपट्टीच्या सहाय्याने बघा मोजपट्टीच्या सहाय्याने क्यू आर हा किरण काढला. इथं आहे बघा आरंभ बिंदू या साईडला बाण म्हणजे तो समोर जाणार. मग याला क्यू आर नाव दिले. मग ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप. मग आपण घेतला कंपास. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्या. मग हा घेतला बघा आपण कंपास. कंपासमध्ये मग सोयीस्कर अंतरही घेतले आणि मग किरण बी ए वर किरण बी सी यांना बघा कंपासचे टोक कोन एबीसीच्या शिरोबिंदू बी वर ठेवा आणि किरण बी ए व किरण बी सी यांना छेदणारा कंस या छेदनबिंदूंना डी ई नावे द्या. काय केलं मग कंपास घेतला. कंपासमध्ये एक सोयीस्कर अंतर घेतले कितीही चालते. सोयीस्कर अंतर घेतले आणि मग कंपासचे टोक हा जो कोन एबीसी आहे याच्या शिरोबिंदूवर ठेवले आणि हा किरण बी ए व बी सी ह्यांना छेदणारा एक कंस काढून घेतला. हा तो कंस आहे बघा. हा इथे छेदनबिंदू आहे. या छेदनबिंदूला डी नाव दिले ह्या छेदनबिंदूला ई नाव दिले. मग हेच अंतर कायम ठेवलं. हेच अंतर कायम ठेवलं आणि मग कंपासचे टोक हा जो किरण क्यू आर आहे या क्यू बिंदूवर ठेवले आणि असा एक कंस काढून घेतला. बघा या छेदनबिंदूला टी नाव दिलं. मग स्टेप बाय स्टेप पुढे. मग कंपासमध्ये घेतलेले अंतर कायम ठेवू. मग कंपासचे टोक किरण क्यू आरच्या क्यू बिंदूवर ठेवून
एक कंस काढा. हा कंस क्यू आरला ज्या बिंदूत छेदेल त्या बिंदूत टी नाव द्या. केली आपण ही क्रिया ऑलरेडी. कंपासचे टोक बघा, ह्या ठिकाणचं जे अंतर होतं हे अंतर कायम ठेवू, हे अंतर कायम ठेवलं. आता कंपासचे टोक किरण क्यू आरच्या क्यू बिंदूवर ठेवून हा असा एक कंस काढून घेतला आणि तो क्यू आर बिंदूला ज्या ठिकाणी छेदेल त्या ठिकाणाला आपण टी नाव दिलं. आता यानंतरची स्टेप काय म्हणते, आता कंपासमधील समोरची स्टेप काय, तर बघा हा कंपास आपण या ठिकाणी घेतला आणि कंपासचे टोक टी बिंदूवर घेतले. कंपासचे टोक ई बिंदूवर घेतले आणि पेन अथवा पेन्सिल बरोबर डी बिंदूवर टेकवले. बघा कंपासचे टोक ई बिंदूवर घेतले आणि पेन अथवा पेन्सिलचे टोक डी या छेदनबिंदूवर घेतले आणि मग हे माप कायम ठेवलं आणि कंपासचे टोक टी बिंदूवर ठेवून असा या पहिल्या कंसाला छेदणारा एक दुसरा कंस काढला आणि या छेदनबिंदूलाही हा इथे एक छेदनबिंदू मिळाला. या छेदनबिंदूला आपण नाव द्या. मग या छेदनबिंदूला नाव दिलं बघा यस. काय बघा, हा कंपासचे टोक टी बिंदूवर ठेवून एक छेदनबिंदू घेतला, कंस काढला आणि मग या दोन कंसांचा जो छेदनबिंदू आहे त्याला यश नाव द्या. मग समोरची स्टेप बघा, आता काय केलं तर किरण क्यू एस काढा. मग या आरंभ बिंदू क्यू मधून किरण पट्टीच्या सहाय्याने असा किरण क्यू एस काढा आणि तो या ठिकाणी काढला. बघा मग या ठिकाणी आपल्याला काय माप मिळालेलं आहे बघा, पट्टीच्या सहाय्याने आपण किरण क्यू एस काढला आणि मग आपल्याला असं मिळालं, जेवढं कोण ए बी सी चं माप होतं त्याच मापाचा बरोबर बघा या ठिकाणी एक बिंदू घेऊन याला पी नाव द्या आणि मग पी क्यू आर हा कोण आपल्याला मिळाला. ते आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघितलं. आता प्रत्यक्षात एक कोण घेऊयात आणि आपण आता काढून बघूयात. या ठिकाणी फक्त माहिती घेतली. बघा आता आपण पहिल्या घेतलेल्या माहितीचा उपयोग करून कोण काढूया. मग आता आपल्याला या ठिकाणी कोण दिला, कोण ए बी सी कोण दिला. मग आता या कोणावरून आपल्याला काय सांगितलं, कोण ए बी सी एवढा कोण पी क्यू आर काढा. मग आपण स्टेप बाय स्टेप जाणार. तर सर्वप्रथम काय करूयात, फक्त किरण क्यू आर काढूया. बघा काय केलं मग या ठिकाणी, आता किरण क्यू आर इथं आरंभ बिंदू घेतला, त्याला नाव दिलं क्यू आणि समोर इथं आर बाण केला म्हणजे तो समोर किरण आहे. बघा मग आता दुसरी स्टेप काय करायची, आपल्याला कंपास घ्यावा याचा. मग कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्यावे. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचे टोक बी या एबीसीच्या शिरोबिंदूवर ठेवा आणि किरण बी ए व बी सी यांना छेदणारा कंस काढून घ्या. आता हेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक क्यू बिंदूवर ठेवा आणि असा एक कंस काढून घेतला आणि हा जो छेदनबिंदू आहे बघा, किरण क्यू आर वरती जो छेदनबिंदू आहे त्याला नाव दिलं आपण टी. आता समोरची स्टेप आता कंपासचे टोक हा जो वरील बघा या ठिकाणी आपण बी ए इथं डी नाव दिलं होतं छेदनबिंदूला आणि बी सी वरती जो छेदनबिंदू आहे त्याला नाव दिलेलं ई. आता कंपासचे टोक या ई बिंदूवर ठेवून पेन्सिलचे टोक डी बिंदूवरती घ्या. बघा हेच अंतर कायम ठेवून आता कंपासचे टोक टी बिंदूवर ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून घ्या आणि त्या छेदनबिंदूलाही समोर एक नाव देऊया. तर त्याला नाव देऊया ओ. बघा आणि मग पट्टीच्या सहाय्याने या क्यू आरंभ बिंदूतून ओ या बिंदूवरती एक किरण काढूया. त्याला नाव देऊयात बघा
पी. आणि मग आपल्याला असं लक्षात आलं तर या ठिकाणी पी क्यू आर कोण तयार झालेला आहे, कोण पी क्यू आर तयार झाला. आणि जेवढं माप या ठिकाणी कोण ए बी सीचे आहे तेवढेच माप कोण पी क्यू आरचे आहे. लागल्यास कोण मापकाच्या सहाय्याने मोजून पहा. आता आपण कोण मापकांच्या सहाय्याने यांचे मापे मोजून पण बघूया. बघा पहिला आपण जो कोण एबीसी घेतलेला होता त्याचं माप मोजूया. पण माप घेण्यासाठी अंशामध्ये माप मोजताना हा बाण बरोबर इथं शिरोबिंदूवरती घ्या, शिरोबिंदूवरती. आणि ही जी लंबी शून्याची रेषा आहे ती या किरणवरती घ्या आणि मग मोजूया. बघा 0 पासून हा इथं आलेला आहे किरण. मग या ठिकाणी बघा 0, 10, 20, 30, 40, 50 आणि समोर 5, 55. म्हणजे ह्या कोणाचं माप आहे बघा कोण ए बी सी बरोबर 55 अंश. तर आता कोण पी क्यू आर चे माप मोजूया. मग आता हा कोण मापकाचा बाण बरोबर आरंभबिंदू क्यू वरती किंवा कोण पी क्यू आरचा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूवरती हा बाण घेऊया आणि शून्याची रेष बरोबर या किरणवरती घेऊया आणि मग मोजूया. बघा या ठिकाणी मग 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 5, 55 बरोबर त्याच मापाचा 55 अंश मापाचा कोण या ठिकाणी तयार झालेला आहे. हे करून पहा. मग यामध्ये काय तर प्रश्न पहिला, कोण दुभाजकाची रचना करून 30 अंश मापाचा कोण काढा. मग कसा काढायचा. सर्वप्रथम एक 60 अंश मापाचा कोण एबीसी काढा व कंपास व पट्टीच्या सहाय्याने कोण एबीसी दुभागा. मिळणाऱ्या प्रत्येक कोणाचे माप किती ते कोण मापकाच्या सहाय्याने मोजा. म्हणजे काय सांगितलं, सर्वप्रथम 60 अंश मापाचा कोण एबीसी काढा. मग आता या ठिकाणी आपण 60 अंश मापाचा कोण एबीसी काढूया. मग सर्वप्रथम एक किरण काढून घ्या. या ठिकाणी आरंभ बिंदू ह्याला नाव दिलं आपण बी आणि या ठिकाणी एक बिंदू घेऊन त्याला नाव दिलं सी. हा झाला बघा ए बी सी बी सी एक किरण झाला. आणि मग या किरणवरती कोण मापकाच्या सहाय्याने 60 अंशाचा कोण आपल्याला काढावा याचा. मग त्या कोण मापकाचा हा जो बाण आहे बरोबर आरंभ बिंदू किरण बी सीचा आरंभ बिंदू बी वरती घेऊया आणि शून्याची जी रेषा आहे ती बरोबर किरण बी सी वरती घेऊया. आणि मग बघा आता 60 अंश माप बघा कुठे येतं. 0, 10, 20, 30, 40, 50 व 60 अंशाचा जो खूण आहे त्या ठिकाणी एक बिंदू घेऊया आणि मग हा बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडूया. मग या ठिकाणी ह्याला नाव देऊयात बघा आपण आता ए. आणि मग आपल्याला असं लक्षात आलं तर कोण ए बी सी या ठिकाणी तयार झाला. बघा काय कोण ए बी सी तयार झाला की ज्याचं माप आहे बघा 60 अंश. मग आता याला कोण दुभाजकाच्या सहाय्याने दुभागूया. बघा मग एक कंपास घेऊन त्यामध्ये सोयीस्कर अंतर घेतले आणि कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवून किरण बी ए व बी सी यांना छेदणारा एक कंस काढला. मग आता आणखी कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्यावे किंवा हे कायम ठेवले तरी चालेल, त्याला कमी जास्त केलं तरी चालेल. मग व्यवस्थित सोयीस्कर अंतर आपल्याला वाटेल तेवढे. बघा मग आता हे जे छेदनबिंदू होते बघा किरण बी ए वर हा छेदनबिंदू आहे बघा त्याला नाव दिलं डी. हा छेदनबिंदू आहे त्याला नाव दिलं ई. आणि मग पुढे काय केलं तर सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचे टोक डी बिंदूवरती ठेवले. डी या छेदनबिंदूवर ठेवून कोणाच्या अंतर्भागामध्ये मध्यभागामध्ये अंदाजित एक कंस काढला. हेच अंतर कायम ठेवले. मग आता कंपासचे टोक ई बिंदूवर ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला आणि ह्याला नाव देऊयात बघा आता एफ.
हा जो छेदनबिंदू आहे या दोनही कंसांचा जो छेदनबिंदू आहे त्याला नाव दिलं बघा आपण एफ। आणि हा जो एफ बिंदू आहे त्या बी या बी वरून एक किरण टाकला, बघा हा जो कोण ए बी सी चा शिरोबिंदू बी होता ह्यावरून एफ मध्ये एक किरण टाकला, मग किरण झाला बी एफ आणि या बी एफ मुळे कोण बरोबर दोन समान भागांमध्ये विभागला गेलेला आहे। मग ह्यात जेवढं माप कोण ए बी एफ चे आहे, बघा कोण ए बी एफ जेवढं माप आहे बरोबर तेवढंच माप कोण सी बी एफ चे आहे, बरोबर सी बी एफ चे आहे। मग आपण आता कोण मापकाच्या सहाय्याने मोजून बघूयात ना आहे काय ॲक्च्युअल। बघा आता काय केलं आपण, हा कोण मापकाचा बाण बरोबर कोण ए बी सी चा शिरोबिंदू बी वरती ठेवला आणि शून्याची रेषा किरण बी सी वरती घेतली आणि मग मोजूया। बघा बरोबर या ठिकाणी काय झालं, 0 10 20 30 30 वरती किरण आला, म्हणजे ह्या किरण सी बी एफ मध्ये 30 अंशाचा कोन झाला। पुन्हा वरचा पण 30 पासून समोर बघा 40 50 60, म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं हे एक कोण ए बी सी बरोबर दोन समान भागांमध्ये 30-30 अंशांच्या कोनामध्ये दुभागले आहे। आता आपण बघूयात समोर सराव संच। मग सराव संच मध्ये काय तर कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा। सर्वप्रथम या मापांचे कोन काढा आणि कोन काढल्यानंतर कंपास व पट्टीचा उपयोग करून तो कोन दुभागा। मग पहिला कोन घेऊयात आपण एक 50 अंशाचा। मग कोन काढताना सर्वप्रथम काय करतो बघा आपण, तर पट्टीच्या सहाय्याने फक्त किरण काढतो। मग हा किरण काढला आणि या ठिकाणी आरंभ बिंदू ह्याला नाव देऊयात क्यू आणि इथला आहे आर। आता घेऊयात कोन मापक। कोन मापकाच्या सहाय्याने आपण 50 अंशाचा कोन तयार करायचा। मग काय तर कोन मापकाचा बाण बरोबर आरंभ बिंदूवरती घ्या आणि शून्याची रेषा हे किरण क्यू वरती घ्या, क्यू आर वरती। बघा आरंभ बिंदूवरती बाण घेतला कोन मापकाचा आणि शून्याची रेषा बरोबर किरण क्यू आर वर घेतली आणि मग मोजा। बघा 0 10 20 30 40 50, मग 50 वरती एक खूण मारून घेतली। कोन मापकाची जी 50 अंश कोणाची खूण आहे इथे एक समोर खूण मारून घेतली आणि मग त्याला मोजपट्टीच्या सहाय्याने जोडलं। मग कुठून तर क्यू आर चा किरण क्यू आर चा जो आरंभ बिंदू क्यू होता त्यामधून त्यावरती एक किरण काढून जोडून घेतलं आणि मग ह्याला नाव दिलं बघा पी। आणि आपल्याला असं लक्षात आलं हा जो कोन आहे म्हणून त्या ठिकाणी आपण काढलेला कोन पी क्यू आर, कोन पी क्यू आर याचं माप 50 अंश आहे असं आपल्या या ठिकाणी लक्षात आलं। आता याला कोन मापकाच्या सहाय्याने दुभागूया। मग आपण कंपास घेतला, कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेतलं, मग कंपासचे टोक या कोन पी क्यू आर चा आरंभ बिंदू क्यू वरती ठेवले आणि कोन क्यू पी आणि क्यू आर यांना छेदणारा एक कंस काढून घेतला। या छेदनबिंदूंना बघा या छेदनबिंदूंना विशिष्ट नावे देऊयात। मग या ठिकाणी नाव देऊयात ए, त्या ठिकाणी नाव देऊयात बी। आता पुन्हा कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेऊन कंपासचे टोक ए बिंदूवर ठेवा आणि कोणाच्या अंतर्भागामध्ये मध्यभागामध्ये एक कंस काढा अंदाजे। हेच अंतर कायम ठेवा। आता कंपासचे टोक बी बिंदूवरती घ्या आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढा। आता ह्यांचा जो छेदनबिंदू आहे दोनही कंसाचा त्यांना नाव द्या आता सी। आणि कोन पी क्यू आर चा जो शिरोबिंदू क्यू होता ह्यामधून सी वरती एक किरण टाका। मग आता आपल्याला असं लक्षात आलेलं आहे तर या ठिकाणी कोन पी क्यू सी आणि कोन आर क्यू सी
हे दोन समान मापाचे आहेत म्हणून कोन PQC बरोबर कोन RQC. आणखी समोर एक कोन घेऊयात बघा आपण 80 अंशाचा एक कोन काढूया. मग 80 अंशाचा कोन काढण्यासाठी सर्वप्रथम एक किरण काढूया. याला नाव देऊयात बघा R आणि या ठिकाणी बिंदूला नाव देऊयात S आणि समोर बाण काढूया. बघा हा किरण RS चा आरंभ बिंदू R आणि समोर S च्या साईडला तो वाढत जाणार. मग आता 80 अंशाचा कोन काढायचा. मग कोन मापक घेऊयात. मग कोन मापकाचा बाण बरोबर QRS चा आरंभ बिंदू R वरती घेऊयात आणि जी शून्याची रेषा आहे ती किरण RS वरती घेऊयात. मग आता आपल्याला काढायचा 80 अंशाचा कोन. मग बघा 0 10 20 30 40 50 60 70 80 80च्या खुणेवरती बरोबर इथे एक बिंदू घेऊयात आणि हा जो खूण बिंदू मिळाला त्याला R मधून एक किरण टाकूया. त्याला नाव देऊयात R. मग आपल्या असं लक्षात आलं तर QRS म्हणून कोन QRS बरोबर 80 अंशाचा कोन तयार झाला. आता याला कंपासच्या सहाय्याने दुभागूया. मग आता या ठिकाणी कंपास घेतला. कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घेतले आपल्याला वाटेल तेवढे. हे कितीही कमी जास्त असलं तरी चालते. वाटेल तेवढे सोयीस्कर अंतर घेतले आणि काय केलं तर कंपासचे टोक कोन QRS चा जो शिरोबिंदू R वरती ठेवला आणि कोन किरण RQ आणि किरण बघा किरण RQ आणि किरण RS ह्यांच्यावरती एक कंस काढून छेदून घेतलं. बघा आणि मग या छेदनबिंदूला विशिष्ट नावे देऊयात. बघा ह्या वरच्या छेदनबिंदूला नाव दिलं D, खालील छेदनबिंदूला नाव दिलं E. मग आता पुन्हा कंपासमध्ये सोयीस्कर अंतर घ्या आणि हा जो D छेदनबिंदूवर कंपासचे टोक ठेवून कोणाच्या अंतर्भागामध्ये एक कंस काढून घ्या. हेच अंतर कायम ठेवून कंपासचे टोक E बिंदूवर ठेवा आणि पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढून घ्या. याला नाव देऊयात T. या छेदनबिंदूला हे दोन कंस जेथे छेदतात त्याला नाव देऊयात T. आणि मग आता बघा कोन QRS च्या शिरोबिंदूमधून T वरती एक किरण टाकूया. मग आपल्याला असं लक्षात आलं तर या ठिकाणी किरण RT ह्याने बरोबर कोन दुभाजकाचे काम करून मग तो झाला आता कोन दुभाजक RT ने QRS च दोन समान भागांमध्ये विभागला गेला. मग काय झालं तर या ठिकाणी कोन QRT समांतर त्याच मापाचा कोन SRT समान बरोबर कोन SRT. QRT चं माप 40 अंश तेवढंच माप आहे SRT चं सुद्धा 40 अंश. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी कोन दुभाजकाच्या सहाय्याने कोन दुभागणे व कंपास व पट्टीच्या सहाय्याने दिलेल्या मापा एवढा कोन काढणे ह्या दोन गोष्टी या ठिकाणी शिकलेलो आहोत. जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा आणि सातव्या वर्गातील तुमच्या 6व्या वर्गातील तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व चॅनलवरती जर पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून ह्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि सर्वात आधी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. तो व्हिडिओ तुमचा चुकणार नाही. धन्यवाद.